आजची रेसिपी आहे गाजराचा हलवा। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। हे बघा, मी 1 किलो गाजर घेतले असे ते स्वच्छ सालून घेतले, त्याची साल काढली, स्वच्छ धुतले, कोरडे केले। हे बघा, सगळे साल काढून घेतले, त्याच्या आधी सगळे साल काढून टाकायची आणि मग असे त्याचे तुकडे करून घ्यायचे। हे बघा, असे तुकडे करून घेतले, सगळ्यांचे असे तुकडे करून घेतले आणि कुकरमध्ये टाकायचं। आता आपल्याला हे आता आपण गॅस लावून घेऊया। कुकरमध्ये आपल्याला 1 चमचा तूप पण टाकायचं आहे आता आपल्याला। एक चमचा तूप टाकून घेऊया आपण। छान असं परतून घेऊ आणि याच्यामध्ये आता 1 किलो गाजर घेतले ना आपण, आपल्याला पाव लिटर दूध लागेल। टाकून त्याच्यामध्ये हे सगळे आपण हे बघा, साय पण आहे घरची, ती साय पण टाकायची आणि पाव लिटर दूध घेतलं आहे, हे पण टाकून घ्यायचं। आता आपल्याला छान मस्तपैकी 2 शिट्ट्या घेऊया आपण। आता छान शिजून जाते तोपर्यंत आपले गाजर। 2 शिट्ट्या घेतल्या का मग आपण बाकीचे प्रोसिजर करूया। आता कुकरच्या आपण 2 शिट्ट्या काढून घेऊ, म्हणजे गाजर आपले छान शिजतील। 2 शिट्ट्यानंतर आपले किती छान शिजले बघा गाजर। आता हे स्मॅशरने थोडे स्मॅश करून घेऊ आपण आणि मग साखर टाक शिजवून घेऊ थोडंसं। छान स्मॅश करायचं। हे बघा, आता आपला किती छान शिजला। आता छान स्मॅशरने स्मॅश करून घेतला आहे। आता याच्यात आपण साखर टाकूया। अर्धी वाटी साखर टाकते यात। अर्धी वाटी साखर टाकून घेऊया। आता साखरेमध्ये पाणी सुटलं का अजून शिजायचं छान। त्याच्यातच आता थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकून घेते। हे बघा, आता मी 2-3 चमचे पिस्ता घेतले, काही काजू घेतले, काही बदाम घेतले, थोडे केशरच्या काड्या टाकते, 2-3 केशरच्या काड्या टाकल्या आणि वेलची पूड, अर्धा चमचा वेलची पूड टाकायची सगळे केलेले। मी करून ठेवलेलीच असते, साखर टाकून वाटून ठेवलेलीच आहे। ते सगळं एकत्र करायचं। थोडंसं साखर आहे ना, त्याचं पाणी होईल, पाकात मस्त शिजले का छान गोड होईल बघा। तुम्हाला हलवा जर अजून रिच बनवायचा असेल माझ्यासारखा, तर 2-3 चमचे मिल्क पावडर घ्यायचे आणि 2 चमचे त्याच्यात दूध टाकून घ्यायचा। मिल्क पावडर आपल्या खव्याचं काम करते। हे छान एकत्र करून घ्यायचं, म्हणजे अजून क्रीमी आणि छान होतो तो हलवा। मिल्क पावडर अशी दुधामध्ये एकत्र करून घ्यायची, वरून कधीच टाकायची नाही।
नाही तर तो कडक वाटतो मग तो हलवा. हे असं टाकला तर त्याच्यात मी थोडीशी वेलची पावडर पण टाकली आहे वरून कुटलेली, म्हणून असं दिसत असेल तुम्हाला. तर हे बघा, हे पण टाकून घेऊया आता आपण हलव्यामध्ये. आता बघा किती छान होईल आपला, एकदम तोंडात टाकल्याबरोबर एकदम मेल्ट होतो, इतका छान होतो मिल्क पावडरमुळे. मिल्क पावडर म्हणजे एक प्रकारे खव्याचंच काम करतं. अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार. चला तर मग या सगळ्यांनी आमच्याबरोबर टेस्ट करायला, खायला.